आई सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम नमन करतो. व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर बसलेले सर्व गणमान्य व्यक्ती, तद्वतच माझ्यासमोर बसलेले माझे सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, जावईबुवा, सगळ्या वर्गातील मैत्रिणी. खरंच 35 वर्ष झाले आहेत. खूप मोठा कालावधी गेला. अनेक विद्यालयांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ पाहतो, ते त्यांच्या जुन्या शाळेमध्ये जातात. मलाही वाटलं त्यांना जे शक्य आहे ते आपल्याला शक्य नाही का. मग मी विशाल भाऊशी बोललो, जर पुण्यातलं, मुंबईतलं, नाशिकलं विद्यालय एखादा कार्यक्रम साजरा करतं, जुनी विद्यार्थी येतात, शिक्षकांना भेटतात, अनेक प्रकारचे व्हिडिओ रील्स बनवून जर टाकतात, तर मी का टाकू नये. आणि मग भाऊनं होकार भरला आणि त्यातून ही संकल्पना पुढे आली. खूप आनंद वाटला. मी विद्यालयातच काम करतो. शाळेमध्ये जवळजवळ 1400-1500 विद्यार्थी आहेत. 25-30चा स्टॉफ आहे. आणि विद्यार्थी अनेक वेळा विचारतात, सर तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकले. कारण विद्यार्थ्यांना, त्याच्यात विशेषतः विद्यार्थिनींना शिक्षकांबद्दल फार आस्था असते. ती कुठेही भेटू द्या, इतक्या विद्यार्थिनी भेटतात. कारण शाळा मोठी आहे. दरवर्षी 200ची बॅच 10वीतून बाहेर पडते आणि खूप स्नेहभाव व्यक्त करतात विद्यार्थिनी. मग माझी शाळा मी सांगतो की माझी शाळा लहान होती, पण फार जिव्हाळ्याची होती. मला जे प्रेम मिळालं, जे संस्कार मिळाले, त्याची शिदुरी आजही संपत नाही आहे. इतकी ही माझी शाळा समृद्ध होती. अगदी लहान होतो. 8वीच्या, 9वीचा, 10वीचा वर्ग. 5 शिक्षक, फक्त 5 शिक्षक, 5 विषयाला शिकवणारे 5 शिक्षक आणि एक नॉन टीचिंग मध्ये पळसकर भाऊ आणि आपले जांभे साहेब, बस एवढंच आमचं कुटुंब. आणि 10वीचा वर्ग फक्त 32 मुलं, त्यात काय 15-16 मुली, 15-16 मुलं. पण प्रत्येक गोष्ट मी शिकलो. म्हणजे जेव्हा आता माझी मुलगी शिकते, मोठ्या शाळेमध्ये शिकते, प्रचंड फी आहे तिची, पण जो मल्लखांब मला इथं शिकवला गेला, जे डंबेस मी इथं शिकलो, जी लेझी मी इथं वाजवली, ती आजही कोणत्या शाळेत दिसत नाही. प्रत्येक वेळेस भाषण करण्यासाठी प्रत्येकाला उठवून, सगळ्यांना अनुभव असेल त्या गोष्टीचा, की प्रत्येकाला उठवून भाषणाची तयारी कशी करावी. आज मी जे बोलतोय याचं सगळं श्रेय माझ्या शाळेला आहे. माझ्या शाळेने असे संस्कार दिले की आजही माझ्या स्टाफमध्ये, मी तर आमचे इतके मोठा स्टाफ आहे, 52 लोक काम करतात माझ्या विद्यालयात. कोणीही सुपारी खात नाही, तंबाखू खात नाही, कारण मीही या शाळेत शिकून गेलो. मी स्वतःही खात नाही आणि त्यांनाही खाऊ देत नाही. हा जो वारसा मला कुठे मिळाला असेल, तर तो माझ्या या विद्यालयाच्या प्रती, या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं मी प्रथम कर्तव्य समजलो आणि त्या भावनेतून हा इथे कार्यक्रम आयोजित केला. आदरणीय गोरडे काकाजी माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते. इथे एक विद्यालय सुरू व्हावं, ग्रामीण भागातल्या पोरांना शिक्षण मिळावं, या उदात्त भावनेतून हे विद्यालय सुरू झालं. आणि तेव्हा अत्यंत कठीण परिस्थिती होती. जागा नव्हती. 3 ठिकाणी 3 खोल्या होत्या. पण अशा एक परिस्थितीमध्ये ते विद्यालय सुरू झालं. संचालक मंडळाचे पुन्हा मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी अतिशय कठीण प्रसंगामध्ये ही शाळा चालवली. पुढे मग 90 नंतर त्याला ग्रँट आली. आणि इथे एक कवी आहे की त्यांच्या 2 ओळी मला आठवतात. बबन सराडकर, जे देवानंद काकांचे जवळचे मित्र होते. शिडीवरून शिडी चढत जावे, इतक्या सुंदर ओळी त्यांनी दिल्या आहेत. शिडीवरून शिडी चढत जावे, सुटलेल्या पायऱ्यांसाठी थकू नये. बबन सराडकर म्हणतात, शिडीवरून शिडी चढत चढावे, सुटलेल्या पायऱ्यांसाठी थकू नये. आकाश कवेस येतात, मात्र पहिल्या पायरीच विसरू नये. माझी ही पहिली पायरी आहे. मी खूप मोठा झालो असं काही नाही आहे. नोकरी चांगली आहे, विद्यार्थी आहे, प्रतिष्ठा आहे, पण माझी पहिली पायरी जी इथं मी घडलो, जिथं शिक्षण घेतलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथपर्यंत यायचं होतं आणि हा योग आला. मी आपले मराठी, आपल्याला कोण शिकवायचे? सोनटके सर आहे ना. कोण शिकवायचे? कोणाकोणाला आठवते? मागं बेंचवर बसले तुम्ही. सोनटके सर खूप सुंदर मराठी शिकवायचे. त्यांची आई कविता अक्षरशः आमच्याही डोळ्यातून पाणी यायचं, सरांच्याही डोळ्यातून पाणी. कारण आईचं प्रेम सरांना मिळालं नाही याची जाणीव आम्हाला होती. आणि ती कविता कधी पूर्ण व्हायची नाही. मध्येच आम्ही रडायचो, सर रडायची. इतका भावस्पर्श प्रसंग असायचा. तवळी सरांनी आम्हाला गणित शिकवलं. इतके चांगले सूत्र गणिताचे शिकवले की मी अर्थशास्त्रामध्ये आता PhD होतो आहे. ते सूत्र मला शिकवलं आणि मी शिकलो. मी 3 विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये गेलो, महाविद्यालयामध्ये गेलो, पण जे माझं 8वी 9वी शिक्षण आहे, ज्या आठवणी आहे, त्याची जागा अजूनपर्यंत कोणी घेतली नाही. त्या शिक्षकांची जागा येते हे अभिमानाने मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर आमचे सोनवणे सर काय शिकवायचे? भूगोल, इतिहास. आणि सरांच्या बॉडीवरून आता म्हटलं विकासराव, ते सरांची बॉडी जशी तशी, ते सरांच्या बॉडीच्या गोष्टी असायच्या तेव्हा. सरांनी नेहमी आपल्याला सांगायचे, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य सांभाळाकडे. सर स्वतःही व्यायाम करायचे ना आम्हाला करा. आम्ही शिकलो. 10वीच्या अजूनही आपल्याकडे स्पीड आहेत. आता तोच वसा आपण आता पुढे चालवत आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये. म्हणून मी असं म्हणतो
की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देता देता घेणाऱ्याच्या आपणही हात घ्यावं. म्हणजे हा वसा जो आहे समाजसेवेचा वसा, उत्तम चारित्र्याचा वसा आपणही चालवत जावा, हे आम्ही इथं शिकलो. माझ्या गुरुजनांनी मला जे शिकवलं त्यामुळेच आज आपण अत्यंत पोहोचलेलो आहोत. आज आपण मुलगा नेव्हीमध्ये आहे, की साधं यश नाही आहे. तर बाईच्याकडे लाखानं पगार येतो आता, मुली जावई. तर हे सगळं कशामुळे होतं, तर हे तेही एक आपलं यशच आहे की जर आपल्या पद्धतीने जर कोणी आपलं कुटुंब आपण सांभाळतो आहे. तर अशा प्रकारे आता हिलाही घेऊन यायचं होतं मिसेसला, कारण तिच्यावर एक प्रकारे अप्रत्यक्ष शाळेचे उपकारच आहेत, कारण एक चांगला माणूस तिला घडवून मिळाला ना रेडीमेड. त्याच्यामुळे तेही एक चांगलं झालं म्हणून इथपर्यंत आलो. आता आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या, आम्हाला खूप आनंद वाटला आणि अशाच प्रकारचा पुन्हा कार्यक्रम व्हावा. पुन्हा एकदा पुनश्च माझे सर्व गुरुजन वर्ग, आमचे मॅडम सोनटके सर, तवले सर आणि सोनवणे सर, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरंच काय असतं की ह्या ज्या भावना आहेत, ह्या ज्या इच्छा आहेत, जसं कोणाचं आपण मी असं पुन्हा नेहमी मनामध्ये ठरवतो की आपल्यामुळे कोणाचं मन दुखू नये, कारण कोणाचे शाप लागले तर चांगलं होत नाही. म्हणून माणसाने नेहमी आशीर्वाद मिळवावे. आणि आशीर्वाद सदिच्छा ह्या नक्कीच काम करतात. आपण अनेक वेळा जीवनामध्ये बघितलं आहे, आपली आई नेहमी आपल्याबद्दल सदिच्छा व्यक्त करते म्हणून आपण प्रगती करतो. तर माझ्या गुरुजनांचे मला जे आशीर्वाद आहे ते असेच मिळावे. उत्तरोत्तर आमच्या सगळ्यांची प्रगती व्हावी. आज अनेक शिक्षक 2-3 मागे अनेक वेळा घटना घडल्या की शाळेमध्ये आपल्यानंतर काही शिक्षक लागले आणि ते बिचारे दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. ते ऐकून फार वाईट वाटलं. पण मला अभिमान आहे की माझी बॅच होती त्या बॅचचे जे लोक आहेत ते अजूनही सही सलामत आहेत आणि आपले सगळे विद्यार्थी सही सलामत आहे. तर त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे काही लोक मागून आले आणि पहिले गेले, पण माझे गुरुजी अजूनही आहेत आणि आम्ही आहोत. आपल्यामध्ये सर्वजण आनंदात जीवन जगतायत. ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि हा खूप आनंद झाला. अजिबो होते आपले सगळे लिडर पाहता, म्हणजे तुम्ही कपडे पाहणार तुम्ही विकास भाऊचे, पण ते बाळाचे बाहेर पाळण्यात दिसतात. ते पहिल्यापासून आम्हाला दाबत होते, म्हणजे तुम्ही बोल नका. आता आमचं काय, मी लहान होतो, ठेंगणा होतो, हा उभं राहायचा ना कधीच पुढे पुढे मलाच करत होता. त्याची हाईट कमी होती बरं, पण तो ऐकत नव्हता. पण असू द्या, त्याला ठीक आहे, करत नाही. खूप चांगल्या जीवनामध्ये चांगल्याच्यामध्ये शिकलो. तर मी पुन्हा एकदा शेवटचं की माझ्या गुरुजींचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीमागे असावा हे मागण्यासाठी, आणि शेवटचं त्यांचे जे माझ्यावर एक प्रकारचे उपकार आहेत, त्यांनी मला घडवलं, शिक्षण दिलं, त्याबद्दल मी आभार त्यांचे व्यक्त करतो. जीवन ज्यांचे तेजाचे, शिखर दाखवी यशाचे, अनेक अडचणी आल्या, खूप अडचणी होत्या शाळेमध्ये. जीवन ज्यांचे तेजाचे, शिखर दाखवी यशाचे, अनेक अडचणी आल्या, तरी कार्य केले मोलाचे. आभाराचे निमित्त फक्त स्नेह राहो जन्माचे, स्नेह राहो जन्माचे, एवढं मी मागतो. आणि त्यानंतर आम्ही याच्यामध्ये वाट ही दुर्गम कितीही पावली उचलीत जा, ध्येय मार्गिस्थ स्वतःला आज तू विसरून जा, अशा प्रकारचं मार्गदर्शन गुरुजींचं मला लाभलं. आणि विचारांच्या माध्यमातून शेवटचं बोलतोय, विचाराच्या माध्यमातून ज्यांनी भरली झोडी, सहकाराची झोडी, ज्ञानाची झोडी भरली, म्हणून विचाराच्या माध्यमातून भरवून आमची भरली झोडी त्यांच्याच राहूया. सगळ्यांची बोलतोय, पुन्हा त्यांच्या राहूया. आणि शेवटी फक्त आभाराची व्यक्त करून मी हे विश्राम करू. धन्यवाद.